कलेक्टर एसपींची नेमणूक वाल्मिक कराड करतो आणि वाल्मिक कराड दहशत पसरवतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। तर संतोष देशमुखला गाडीत टाकून अपहरण करण्याचा प्लॅन आखला, महिलेची छेड काढल्याचा बनाव मारेकरांनी रचला होता। संबंधित महिलेचीही चौकशी यंत्रणेनं करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। काय करतायत आरटीओ, काय करतायत तहसीलदार, काय करतायत कलेक्टर? पण साहेब खरं सांगतो, काय करणार कलेक्टर? कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो। काय करणार एसपीची नेमणूकच वाल्मिक कराड करतो। साहेब तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले, नाव घ्यायला पाहिजे ना आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी माणसांनी। जी माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत, एवढी भयंकर दहशत पसरवतायत, त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाही, समाजाला न्याय कोण देणार? प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा। फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय। कळमला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा, इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे। ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय, व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पाणी मागितलंय त्याला, पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय। तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सीएसचं सांगत होतो मी, जिल्ह्याचे सीएसने मला सांगितलं, म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 125 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले। 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अध्यक्ष महोदय, डोळे लायटरने जाळलेत अध्यक्ष महोदय, लायटर वापरलाय, डोळे जाळलेत अध्यक्ष महोदय। अतिशय निर्घृण, अतिशय वाईट पद्धतीने। तर वाल्मिक कराड नागपुरात असल्याची माहिती आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। पोलिसांनी आणि आरोपींनी संतोष देशमुखला मारलं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। संतोष देशमुखांना मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे असेही आरोप जितेंद्र आव्हाडांचे आहेत। सर, खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय, परंतु अजून देखील वाल्मिक कराड फरार आहे। वाल्मिक कराड नागपुरात आहे, मी सांगतो तुम्हाला, वाल्मिक कराड नागपुरात आहे। आणि मी स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारलं। संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे।